महाराष्ट्रावर शोककळा. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन. 6 जणांचा मृत्यू. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. आज एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची अधिकृत पुष्टी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बारामती परिसरात लँडिंग दरम्यान झालेल्या या भीषण अपघातात विमानात सवार असलेल्या एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचाव पथके आणि अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली. मात्र दुर्घटना इतकी गंभीर होती की कोणालाही वाचवता आले नाही. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी, सुरक्षा कर्मचारी आणि विमानातील कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून विमान वाहतूक विभाग आणि संबंधित यंत्रणा तपास करणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा एक मोठा, अपूर्णीय आणि वेदनादायक धक्का मानला जात आहे. या दुःखद दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.